ऑब्जेक्टिव्हचा आपण अभ्यास करणार आहोत। हे MCQ क्वेश्चन आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजला सबस्क्राईबसुद्धा करण्यास विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात। क्वेश्चन नंबर 1 बघू शकता आपण। क्वेश्चन नंबर 1 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा। डॅश हे बायनरी सिस्टीमचे भाग आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगायचे आहे की बायनरी सिस्टीमचे किती भाग असतात। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात असू द्या। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आता काय म्हटलं आहे, बायनरी सिस्टीमचे भाग किती आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाय मीन्स काय असते। बाय मीन्स 2 असते विद्यार्थी मित्रांनो। बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे 2 डिजिट असतात आणि बाय म्हणजे 2 असते। तर बायनरी नंबर सिस्टीममध्ये कोणते 2 डिजिट असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, 0 अँड 1 हे 2 डिजिट असतात विद्यार्थी मित्रांनो, 0 अँड 1। तर विद्यार्थी मित्रांनो, बायनरी नंबर सिस्टीममध्ये सिस्टीमचे किती भाग असतात, तर 2। तर इथे ऑप्शन नाही आहे आपला। बायनरी सिस्टीमचे 2 भाग असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे की यापैकी नाही। आपले करेक्ट आन्सर असणार आहे यापैकी नाही। क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 पहा। जगभरातील बिगेस्ट नेटवर्क कोणते आहे। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर बघा, जगभरातील बिगेस्ट नेटवर्क कोणते आहे। तर इंटरनेट आहे विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेट आहे। जगभरातील बिगेस्ट नेटवर्क कोणते आहे, तर इंटरनेट आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा। डॅश ही प्रायमरी मेमरी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी मेमरी कोणती आहे। तर रॅम आहे विद्यार्थी मित्रांनो। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी। तर विद्यार्थी मित्रांनो, रॅम ही प्रायमरी मेमरी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 बघा आपल्या स्क्रीनसमोर। क्वेश्चन नंबर 4 ईमेल ॲड्रेस आपण बघू शकता, gcc@gmail.com मध्ये जीमेल म्हणजे काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। थोडा हार्ड क्वेश्चन आहे बट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर। तर विद्यार्थी मित्रांनो, ईमेल ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे gcc@gmail.com। यामध्ये जीमेल म्हणजे काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तो आहे डोमेन नेम आहे। डोमेन नेम ओके। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 बघा। क्वेश्चन नंबर 5 आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर। क्वेश्चन नंबर 5 यापैकी कोणता पॉप्युलर मेल प्रोटोकॉल आहे। यापैकी कोणता पॉप्युलर मेल प्रोटोकॉल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शनमध्ये बघू शकता पॉप, ऑप्शन बी आहे SMTP, ऑप्शन 3 आहे IMAP आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे यापैकी सर्व। आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले आहे ते बघा की यापैकी कोणता पॉप्युलर मेल प्रोटोकॉल आहे। पॉप आहे, SMTP आहे, IMAP आहे आणि IMAP म्हणजे यापैकी सर्वच आपले मेल प्रोटोकॉल आहेत विद्यार्थी मित्रांनो। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अँड न्यू क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, न्यू क्वेश्चन आहे आपल्यासाठी, न्यू क्वेश्चन आहे।
कारण असे टाईपचे क्वेश्चन आपल्याला जास्त विचारले नाही जात, बट काही काही एक्झाममध्ये विचारले जातात, म्हणून सर्व क्वेश्चन बघणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे पेज ओरिएंटेशन आहेत काय? पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे पेज ओरिएंटेशन आहेत काय? चुक्की बरोबरमध्ये आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होय, पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे पेज ओरिएंटेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. हे विधान आपल्या बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 बघा. Ctrl+5 डॅशसाठी वापरली जाते. Ctrl+5 डॅशसाठी वापरली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे टाईपचे क्वेश्चन आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये विचारले जातात, बट आपल्याला सर्व क्वेश्चनची तयारी करणे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघू शकता आपले जे ऑप्शन आहे ते बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. तर Ctrl+5 डॅशसाठी वापरली जाते सिंगल आयटम स्पेसिंग, वन अँड हाफ लाईन स्पेसिंग की डबल लाईन स्पेसिंग की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 7चे, ते आहे विद्यार्थी मित्रांनो 1 अँड हाफ लाईन स्पेसिंग. 1 अँड हाफ लाईन स्पेसिंग विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 बघा. डॅश हा फॉन्ट स्टाईलचा प्रकार नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा फॉन्ट स्टाईलचा प्रकार नाही. बोल्ड नाही, इटॅलिक नाही, रेग्युलर नाही की सबस्क्रिप्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण बघू शकता, व्हेरी इझी क्वेश्चन आहे, आपण बघू शकता. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे सबस्क्रिप्ट आहे. सबस्क्रिप्ट हे आपले फॉन्ट स्टाईलचा प्रकार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकार नाही आहे. आणि फॉन्ट स्टाईलचा प्रकार म्हणजे बोल्ड आहे, इटॅलिक आहे आणि रेग्युलर पण आहे. ओके. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या डॅश साईडला दिसतो. क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या कोणत्या साईडला दिसतो? टॉप साईडला दिसतो, सेंटरला दिसतो, राईट साईडला दिसते की लेफ्ट साईडला दिसते विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे राईट साईडला दिसते. म्हणजे क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या राईट साईडला दिसतो विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 बघा आपल्या स्क्रीनसमोर. डॅश अलाइनमेंट हे वर्ड डॉक्युमेंटचे डिफॉल्ट अलाइनमेंट आहे. लेफ्ट आहे, राईट आहे, जस्टिफाय आहे, सेंटर आहे, आपल्याला सांगायचे आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेफ्ट अलाइनमेंट हे वर्ड डॉक्युमेंटचे डिफॉल्ट अलाइनमेंट आहे. म्हणजे लेफ्ट, ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर असणार आहे. लेफ्ट अलाइनमेंट हे वर्ड डॉक्युमेंटचे डिफॉल्ट अलाइनमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11 बघा. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका. तर क्वेश्चन नंबर 11 बघा. वर्कशीटमधील प्रत्येक सेलला एक ॲड्रेस असाइन केलेला असतो. चुक्की बरोबर आपल्याला ओळखायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर सेंटेन्स आहे आपला. वर्कशीटमधील प्रत्येक सेलला एक ॲड्रेस असाइन केलेला असतो. ओके. क्वेश्चन नंबर 12 बघा. MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कॉपी, कट, पेस्ट हे पर्याय असतात? MS Excel 2010 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कॉपी, कट, पेस्ट हे पर्याय असतात?
फंट ग्रुपमध्ये असतात, क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये असतात, स्टाईल ग्रुपमध्ये असतात की एडिटिंग ग्रुपमध्ये असतात? व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे क्लिपबोर्ड ग्रुप. क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये आपले कॉपी कट पेस्ट हे पर्याय असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपले ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. MS Excel 2010 मध्ये कोणते फंक्शन आहे? आपल्याला ओळखायचे आहे MS Excel 2010 मध्ये कोणते फंक्शन आहे. सम आहे, ॲव्हरेज आहे, टोटल आहे, ॲड आहे. कोणता ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो MS Excel 2010 मध्ये सम हा फंक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. क्वेश्चन नंबर 14 बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनसमोर आपण बघू शकता. क्वेश्चन नंबर 14. डॅश हा फक्त MS Excel विंडोमध्येच उपलब्ध असतो. आपण बघू शकता आपल्या ऑप्शन स्टेटस बार, ऑप्शन बी टायटल बार, ऑप्शन सी मेनू बार आणि ऑप्शन डी फॉर्म्युला बार. तर विद्यार्थी मित्रांनो तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे फॉर्म्युला बार. म्हणजेच फॉर्म्युला बार हा फक्त MS Excel विंडोमध्येच उपलब्ध असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे फॉर्म्युला बार. क्वेश्चन नंबर 15 बघा. फॉर्म्युला म्हणजे डॅश संबंधीची इन्स्ट्रक्शन होय. फॉर्म्युला म्हणजे डॅश संबंधीची इन्स्ट्रक्शन होय. आपले ऑप्शन आहे ॲडिशन, ऑप्शन बी आहे सबस्ट्रॅक्शन, ऑप्शन सी आहे मल्टिप्लिकेशन आणि ऑप्शन डी आहे ऑल कॅल्क्युलेशन. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे ऑल कॅल्क्युलेशन. म्हणजे आपण फॉर्म्युला म्हणजे ॲडिशन पण करता येते आपल्याला फॉर्म्युलामध्ये. सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन म्हणजे सर्व प्रकारची आपल्याला फॉर्म्युला म्हणजे ऑल कॅल्क्युलेशन संबंधीची इन्स्ट्रक्शन होईल विद्यार्थी मित्रांनो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16 बघा. पॉवर पॉईंटमध्ये डॅश टॅबमधून स्क्रीनशॉट घेता येतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो नोट करून ठेवू शकता. पॉवर पॉईंटमधले व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा ऑप्शन ए आहे इलस्ट्रेशन, ऑप्शन बी आहे लिंक्स, ऑप्शन सी आहे टेक्स्ट आणि ऑप्शन डी आहे इमेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे इमेजेस असणार आहे. पॉवर पॉईंटमध्ये इमेजेस टॅबमधून स्क्रीनशॉट घेता येतो. क्वेश्चन नंबर 17 बघा. रिसेट कमांड पॉवर पॉईंटमधील डॅश या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. कोणत्या ग्रुपमध्ये आहे? रिसेट कमांड पॉवर पॉईंटमधील डॅश या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. तर आपल्याला ओळखायचे आहे क्लिपबोर्डमध्ये आहे, स्लाइड्समध्ये आहे, फंटमध्ये आहे की पॅराग्राफमध्ये असतो. तर आपले जे आन्सर आहे ते आहे स्लाइड्स. कारण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिसेंट कमांड पॉवर पॉईंट जिथं पण पॉवर पॉईंट हा शब्द आपल्याला दिसला तिथं काय असणार आहे? स्लाइड असणार आहे. ओके. म्हणून इथं काय असणार आहे? स्लाइड. क्वेश्चन नंबर 18 बघा. स्लाइडचा बॅकग्राऊंड कलर हा डॅशच्या मदतीने चेंज करू शकतो. स्लाइडचा बॅकग्राऊंड कलर हा डॅशच्या मदतीने चेंज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इन्सर्ट बॅकग्राऊंड स्टाईल, ऑप्शन बी आहे व्ह्यू बॅकग्राऊंड स्टाईल, ऑप्शन सी आहे डिझाईन बॅकग्राऊंड स्टाईल किंवा यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो तर याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे डिझाईन बॅकग्राऊंड स्टाईल. ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. स्लाइडचा बॅकग्राऊंड कलर इथं काय विचारलं आहे बघा. मी तुम्हाला सांगू इच्छितो क्वेश्चन नंबर 18
कलरचा बॅकग्राऊंड कलर म्हटलं आहे तर इथं काय असणार आहे, डिझाईन बॅकग्राऊंड स्टाईल. ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, डिझाईन बॅकग्राऊंड स्टाईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19 बघा. बॅकग्राऊंड कमांड ग्रुप कोणत्या टॅबमध्ये आहे? बॅकग्राऊंड कमांड ग्रुप कोणत्या टॅबमध्ये आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता. ते क्वेश्चन खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट आन्सर आहे, अगोदर आपण आपले ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए आहे इन्सर्ट, ऑप्शन बी डिझाईन, ऑप्शन सी टूल्स आणि ऑप्शन डी आहे फाईल. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो डिझाईन म्हणजे बॅकग्राऊंड कमांड ग्रुप हा डिझाईन टॅबमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. डॅश हा मेनू फक्त पॉवर पॉईंटमध्ये असतो? विंडो, व्ह्यू, स्लाइड शो किंवा ऑप्शन डी फॉर्मॅट. कोणत्या टॅबमध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो? सॉरी, टॅब नाही, डॅश हा मेनू फक्त पॉवर पॉईंटमध्ये असतो. इथून कोणता मेनू पॉवर पॉईंटमध्ये असतो? तर विद्यार्थी मित्रांनो स्लाइड शो. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जिथं पण पॉवर पॉईंट तुम्हाला दिसला तिथं आपल्याला काय करायचं आहे, स्लाइड शोवर क्लिक करायचं आहे. ओके. म्हणजे ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे, स्लाइड शो. राईट आन्सर आहे आपले स्लाइड शो. क्वेश्चन नंबर 21 बघा. कम्प्युटरचे गुणधर्म डॅश आहेत? स्पीड, ॲक्युरेसी, डिलिजन्स की यापैकी सर्व? तर विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरचे गुणधर्म म्हटल्यावर स्पीड पण असते, ॲक्युरेसी पण असते, डिलिजन्स पण असते. म्हणजेच यापैकी सर्व कम्प्युटरचे गुणधर्म असतात विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 22 बघा. क्वेश्चन नंबर 22 बघूयात आपण. कम्प्युटर विंडोमध्ये डॅश हा विविध मेनूज दाखवतो. ऑप्शन ए आहे टायटल बार, ऑप्शन बी आहे टूल बार, ऑप्शन सी आहे ॲड्रेस बार आणि ऑप्शन डी आहे मेनू बार. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे ते असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेनू बार. कारण आपल्याला क्वेश्चनमध्येच का विचारलेले आहे बघा, एकदा क्वेश्चन रीड करूयात आपण. क्वेश्चन नंबर 22. कम्प्युटर विंडोमध्ये डॅश हा विविध मेनूज दाखवतो. तर आपल्याला काय करायचं आहे, मेनूज बारवर क्लिक करायचं आहे. सिंपल स्टाईल आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपलचा फंडा आहे. क्वेश्चनमध्ये इथे आपल्याला अगोदर क्वेश्चन चांगल्या रीतीने वाचायचे आहे, रीड करायचे आहे चांगल्याने, त्यानंतरच आपल्याला दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे आपल्या क्वेश्चन आपण पुन्हा एकदा रीड करूयात की कम्प्युटर विंडोमध्ये डॅश हा विविध मेनूज दाखवतो. तर इथं काय आहे, मेनू बारवर क्लिक करायचं आहे. ओके. मेनू बार आपले करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 23. नेटवर्कमध्ये डॅश नोड हे मध्यवर्ती सर्व्हरला जोडले जातात. ऑप्शन ए आहे ईमेल क्लायंट, ऑप्शन बी आहे क्लायंट्स, ऑप्शन सी आहे मोडेम आणि ऑप्शन डी आहे बाऊड रेट. तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेटवर्क या घटकावर क्वेश्चन आलेला आहे. तर आपले जे क्वेश्चन आहे ते आपल्याला ऑप्शन अचूक उत्तर द्यायचे आहे आपल्याला. तर याचे जे राईट आन्सर असणार आहे आपण पुन्हा एकदा रीड करूया क्वेश्चन नंबर 23ला. ओके. नेटवर्कमध्ये डॅश नोड हे मध्यवर्ती सर्व्हरला जोडले जातात. तर काय जोडले जातात विद्यार्थी मित्रांनो, क्लायंट्स जोडले जातात. तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी क्लायंट. क्वेश्चन नंबर 24 बघा. URL हा इंटरनेटवरील लोकेशन ॲड्रेस आहेत. चूक की बरोबर आपल्याला ओळखायचे आहे.
URL म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो? URL म्हणजे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. URL म्हणजे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. तर क्वेश्चन नंबर 24 चुकी बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर URL हा इंटरनेटवरील लोकेशन ॲड्रेस आहे का? तर होय विद्यार्थी मित्रांनो आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. लास्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यास विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 25 आहे ते बघूया आपण. ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? आपले ऑप्शन आहे सोशल नेटवर्क्स, ऑप्शन बी आहे सर्च इंजिन, ऑप्शन सी आहे स्क्रीनर आणि ऑप्शन डी आहे राउटर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि व्हेरी सिम्पल क्वेश्चनसुद्धा आहे. तर आपण बघू शकता, ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी खालीलपैकी कशाचा आपण वापर करत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्च इंजिनचा आपण वापर करत असतो. गुगलमध्ये आपल्याला कशाचीही माहिती हवी असल्यास आपण काय करतो? अगोदर आपण गुगलमध्ये जातो आणि सर्च करतो. म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे? ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? सर्च इंजिनचा आपण वापर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरचे व्हिडिओ आपण बघितले नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.